वजनदारपणा जो होता त्यांच्या वाजवण्यातला तो विलक्षण होता. म्हणजे गोविंदराव साळवे आणि मधु कर्वे त्याच्यामुळे ती गाणी इतक्या वजनाने आणि त्यांचं स्वच्छ गाणं दाणेदार आणि जोश आणि सर्वात एक महत्त्वाचा मला सांगावंसं वाटतं त्याचा मला जो जाणवला तो गाणं अतिशय शिस्तशीर. म्हणजे आता काय आलापच घेतला मध्ये वेगळंच काही आहे हे नव्हतं. प्रत्येक गाण्यात म्हणजे शास्त्रीय संगीताप्रमाणेच नाट्यपदात सुद्धा त्यांच्या गाण्यातली ती शिस्त जाणवत होती. लय ताल तर होतच होतं, पण तो राग तो कधीही त्याच्यातनं उभा राहिला नाही. म्हणजे त्या गाण्यात ज्या तो असेल तो हा दर वेळेला उभा राहिलेला आहे. ही खूप मला वैशिष्ट्यपूर्ण नाट्यगीत म्हणजे तो रागच बरोबर. नाही आणि मनाने ते पॅटर्न करतो रांगोळी त्याच्यामुळे ते कधी विसरले नाही. ते स्वतः केलेलं. म्हणजे प्रत्येक जागा जी त्यांची जायची ना तेव्हा आम्ही जर असं ठरवलं की आता रांगोळीचं पटकन आपण हे काहीतरी शिकावं तोपर्यंत पुढच्या 5 जागा गेलेल्या असायच्या आणि नंतर मग आम्ही ठरवायचे काही नाही आता आपल्याला हे जमणार नाही आपण गाणं ऐकावं. सारेसा पदप आणि असेच किती प्रकार होऊ शकतात ना. त्रेसा लोप नाही का सारेसा पदप वगैरे. आणि पण ते ठरलेलं होतं की पाऊण आवर्तन स्थान कशी आणि त्याला अनुकूल शेवटी हे पदप सारेसा वगैरे बसायचं शिस्त होती. आता वेळ संपत आली.